माझं नाव ऋषी आहे. हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। कैसे हो सब लोग? आई होप सब ठीक होंगे। आज है 1 मई और हमारा महाराष्ट्र दिन है, तो आज हम लोग सेलिब्रेट कर रहे हैं महाराष्ट्र दिन। और ये देखिए हमारी तैयारी, यहाँ पे हमारे शिवाजी महाराज जी का फोटो है और ये देखिए बैनर वगैरह, बाकी सब तैयारी चालू है, आजू बाजू में दिखा देते हैं। और आज हमारा स्पेशल ब्लॉग होने वाला है। आज तक हमारे सभी ब्लॉग हिंदी में थे, आज हमारा ब्लॉग मराठी में रहने वाला है। तो आज का मराठी ब्लॉग आपको कैसे लगता है हे बोलना मत भूलिए। सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा, आम्ही आज रियादमध्ये महाराष्ट्र दिवस साजरा करतो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता बरेचसे तयारी चालू आहे सगळ्यांची आणि स्पेशल गेस्ट पण येणार आहेत। तर पुढचे सगळे प्रोग्राम्स वगैरे मी दाखवतेच तुम्हाला। आज मी आमच्या बाकी मेंबर्सना फेटा बांधला आहे, फर्स्ट ट्राय होता माझा। हे बघा, ही सगळे तयारी आमची चालू आहे। हे बघा आमची महाराष्ट्र दिवसाची तयारी। नमस्कार नमस्कार। नमस्कार मंडळी। फेटे बांधून बघा सगळे किती छान दिसत आहेत। नमस्कार। नानी नमस्कार। एकदम मॅचिंग मॅचिंग। तुमच्या सर्वांचं आजच्या संध्यामध्ये सहर्ष स्वागत करतो। 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो। आपण इथे सौदी अरेबियामध्ये आहोत महाराष्ट्र दिन साजरा करण्याकरता। सगळ्यात पहिले सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही मोठ्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती दाखवली। सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा। जय हिंद भूमी, जय शिवभूमी, जय महाराष्ट्र गाथा, जय महाराष्ट्र माझा। इथे उपस्थित तमाम मावळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। महाराष्ट्र म्हणलं की आपल्याला काय आठवतं? वारावरचा गड, देवीचा गड आणि तमाशाचा फड, आंबा, फणस, साग आणि माणसातले वाघ म्हणजे महाराष्ट्र। रानातला पळस, अंगणातली तुळस आणि मंदिराचा कळस, कपाशी, तूर, ज्वारी, बाजरी आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्र। उलसा, हस्ती, मातीतली कुस्ती आणि राजकारणातली मस्ती म्हणजे महाराष्ट्र। आणि सगळ्यात शेवटी शिंगा, पोळा, होळी आणि पुरणाची पोळी म्हणजे महाराष्ट्र। छत्रपती शिवरायांनी याच महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती केली
आणि पेशव्यांनी हा महाराष्ट्राचा ध्वज अटकेच्याही पार नेऊन रोवला. अशा या महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आपण सर्वजण या दिवशी स्मरण करतो. बहु असोत सुंदर संपन्न की महान, प्रिय अमुचा एक महा राष्ट्र देश हा. महाराष्ट्रात आपण राहतो म्हणजेच आपण एका संपन्न प्रांतात राहतो. अधिकाधिक चांगल्या प्रकारे या दिवसाचे महत्व ओळखून आपण आयुष्यामध्ये इथून पुढे कार्य कराल अशी मनापासून अपेक्षा करतो. धन्यवाद. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभले आहेत श्री ऋषि त्रिपाठी जी, जो महाराष्ट्र दिन है तो प्रोग्राम पूरा मराठी में रहेगा, बट थोड़ा सा मैं हिंदी में बात करूंगा. तो ऋषि त्रिपाठी जी, फर्स्ट सेक्रेटरी ऑफ HOC एंड यमन अफेयर्स, यहाँ पे इंडियन एम्बेसी में कार्यरत है. सबसे पहले मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूँ. बिजनेस शेड्यूल में से टाइम निकाल के यहाँ पे उपस्थित हुए हैं. थैंक यू सो मच ऋषि सर. मराठी परिवार रियाद, इसमें परिवार है तो हम लोग सब एक परिवार की तरह यहाँ पे रहते हैं. किसी को भी कोई भी प्रॉब्लम हो तो एक दूसरे से डिस्कस करते हैं. गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव ऋषी आहे. मराठी आती है कॉलेज में मराठी दोस्त हुआ करता था, उसका नाम था गणेश वालकर. उसने मुझे इतना सिखाया था इतनी बात कर पाता हूँ. बाकी मैं इंग्लिश में बोलने की कोशिश करूँगा जिससे मेरे सभी भाई बहनों को समझ में आए. पहले तो मी मराठी परिवार रियाद को बहुत बहुत शुभकामनाएं महाराष्ट्र दिवस पे. Maharashtra is not only one of the India's largest and most prosperous states, but also plays a vital role in shaping the nation's identity. From being home to Mumbai, the financial capital of India and headquarters of major industries and film industry, to producing national items, Maharashtra's influence is felt across the country. अभिषेक जी ने यहाँ पे हमें बताया कि आप लोग मिलकर के यहाँ पे एक दूसरे की मदद करने की चेष्टा करते हैं, कोशिश करते हैं. यहाँ पे बहुत सारे डॉक्टर्स हैं, इंजीनियर्स हैं, और जितने भी कुछ भी परेशानी होती है तो आप लोग मिलजुल करके इसको रिजॉल्व करने की कोशिश करते हैं. तो मेरी बहुत बहुत बधाइयाँ आप लोगों को. मैं कुछ लोगों से एम्बेसी में मिला हुआ हूँ और मैं आशा करता हूँ कि मैं आगे आकर के आप लोगों से एम्बेसी में मिलूँ. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. जय हिंद. आपल्या पाहुण्यांचं स्वागत झालेले आणि भाषण पण झालेले. गणेश वंदना करून आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात करूया. महाराष्ट्र देशा योद्ध्यांची वीरांची तलवारीच्या माथ्याची तुझं मागतो मी आता, मागतो आता. एकदम बरोबर टाळ्या होऊन जाते का? ओके. नृत्य बघितलं, कला सादरीकरणाकडे आपण वळतोय. आपल्या पुढे आपल्या पुढच्या पिढीतला जो याचं मी स्वागत करतो.
महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब भूमी, महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संघर्ष भूमी आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मातीचा टिळा लावून आजच्या या महाराष्ट्र उपस्थित सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र म्हणजे आहे तरी का, सह्याद्रीच्या गडकोटावरून फडकणारा भगवा झेंडा म्हणजे महाराष्ट्र, मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र, विदर्भाच्या जंगलातून गरजणारा पट्टेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र आणि खानदेशातील आई सप्तशृंगीचा जोगवा म्हणजे महाराष्ट्र. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे दरवर्षी 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. अशा या वैभवशाली महाराष्ट्रात मराठी मातीत जन्माला आल्याचा मला फक्त अभिमानच नाही तर गर्व पण आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आसमानी झळके भव्य पताका भगव्या झरपटक्याची चाहे कोई भी हो तेरी भाषा, चाहे कोई भी हो बोल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, त्याला कोण घामेली असेल दरबारी कुस्ती बेगम, नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. आई जिजाऊ काय म्हणाल्या, शिवबा हा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. अशा वाघिणींचा तो ठावा, गनिमाला कसा खेळावा, डोक्यात गनिमी कावा हे. आणि प्रतापगडावर आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी खान बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा शिवरायांनी शपथ घेतली. 1 मे 1960 म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचा स्थापना दिवस नाही का. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला कठोर संघर्षातून जावे लागले. 106 हुतात्म्यांनी तर आपल्या प्राणाची आहुती देखील दिली. त्या महाराष्ट्राचा इतिहास खूप थोर आहे, महान आहे बरं का. आंबा, फणस, साग आणि माणसातील वाघ म्हणजे महाराष्ट्र. विदर्भातील जंगलातून गरजणारा वाघ म्हणजे महाराष्ट्र. एकीकडे परमेश्वरासाठी आतुरलेला भक्तही आहे आणि दुसरीकडे त्यातील एका भक्तासाठी 28 युगांपासून एका विटेवरती राहणारा एक पांडुरंगही इथेच. बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मला सांगा ते असलं की ते इतरांशी हो न हो, एक तरी संवाद रोज स्वतःशी व्हावा, एक तरी संवाद रोज स्वतःशी व्हावा.
एकाच घरात राहणाऱ्यांनी पाहुण्यांसारखं शनिवार रविवारच भेटायचं. आपल्या केसमध्ये शुक्रवार शनिवार. अभिमानाचा टिळा माथी लावून महाराष्ट्र अस्मिता जपणाऱ्या, प्रत्येक जिभेवर माय मराठी बोलणाऱ्या महाराज आजही आहेत. पहलगामच्या भूमीवर हुतात्मा झालेले आणि दररोज तत्सम परिस्थितीशी लढणारे, हिंदू ओळख जपण्याकरता प्राणाची बाजी लावणारे, त्या प्रत्येक हिंदूच्या हृदयी महाराज आजही आहेत. महाराष्ट्र तसं भारताच्या पश्चिम भागातलं एक विकसनशील, प्रगत आणि शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेलं राज्य. महाराष्ट्राच्या 2 राजधान्या मुंबई आणि नागपूर. महाराष्ट्राला संतांचा पण वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी, तिला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. 36 किल्ल्यांना आपण आता जागतिक वारसामध्ये प्रपोज केलेला आहे. ते झालं तर त्याचा पर्यटनासाठी पण खूप विकास होईल. भाषेवाहिक नेते होते, आपले पुढारी होते. तर त्यांना ही गरज वाटली होती की एक आपली संस्कृती जपण्यासाठी आणि पुढे चालण्यासाठी एक भाषिकवाहिक प्रांत हा आवश्यक होता. आकांक्षाने इथे आपल्या पाहुण्यांना पण आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जय. धर्म पंथ जात
है, नूडल्स, सलाड, हरा भरा कबाब. ठीक, प्रोग्राम सगळे झालेले आहेत आता. गरमागरम जेवण तयार आहे. रोटी, जीरा राईस, दाल तडका, चिकन कढाई, पनीर टिक्का मसाला. आमच्या सगळ्या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर आता सगळ्यांना जोरदार भूक पण लागली आहे. तर चला जेवणाचा आस्वाद घेऊया. हॅलो, तुम्ही बरोबर आहे. आम्ही इथे रियादमध्ये सगळे लांब लांब राहतो. प्रोग्रामच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो. एकमेकांना भेटायची आम्हाला संधी मिळते. त्यामुळे सगळ्यांना प्रोग्रामची खूप उत्सुकता असते. जो पण आमचा काही प्रोग्राम होतो सगळेजण आवर्जून उपस्थिती लावतात. प्रवासी परिचय 2024मध्ये ज्यांनी ज्यांनी पार्टिसिपेट केले त्या सर्वांना भारतीय एम्बॅसीकडून सर्टिफिकेट देण्यात आले. त्याच्यातले काही क्षण. आमचा आज महाराष्ट्र दिनाचा प्रोग्राम इथे संपलेला आहे. कसा वाटलं सगळ्यांना? एक लोक बोला, एक बोला. खूप छान वाटलं. खूप छान. तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही पहिल्यांदा आलाय? पहिला एक्सपिरियन्स होता, पण सगळ्यांना मिळून चांगलं वाटलं. आणि आय गेस मी इथून पुढे परत येणार. प्रत्येक इव्हेंटला अटेंड करणार. नक्की. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला कसं वाटलं? मी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नाही झालं. जय महाराष्ट्र. तुमच्या चॅनलमुळे खूप लोकांना खूप मदत होते. आमच्या बऱ्याच लोकांना त्यांचं होम अवे फ्रॉम होम सापडले. थँक्यू. आपल्या चॅनलमुळेच मी या परिवारामध्ये ऍड झालो आहे. या परिवारामध्ये ऍड झालो आहे. थँक्यू. बनवत राहा. पहिलं चेक केलं आम्हाला त्यात वाटतं. सो फ्रेंड्स, आजचा आमचा प्रोग्राम खूप छान झालेला आहे आणि आज आमचा व्हिडिओ पूर्ण मराठीमध्येच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगायला विसरू नका. साठी एवढंच. तर चला, तर बाय बाय. धन्यवाद. Please don't forget to like, share, subscribe to Explore with Sonali. Thank you. Like, share, subscribe.